मी सांगितलं की आता माझं व्हिजन काय असणार आहे, येणाऱ्या पुढच्या काळात पुणे शहराचं मी बजेट मांडणार आहे. अजून 15 दिवस आहे, पण बजेट मांडताना पुढच्या पंचवार्षिकचं मी प्लॅन केलं आहे. मग तो काय असणार आहे? मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच, त्याच्याबरोबर पुणे शहरासाठी आज अनेक आपण बघतो की आज एअरपोर्ट आहे, रिंग रोड आहे, ह्याला गती देण्यासाठी सराउंडिंग जे रोड आहेत ते चांगले केले पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट की आपण नुसती पाण्यावर चर्चा करतो, पाण्याचं काय झालं, पाण्याचं काय झालं. गावं वाढली, 23 गावं आणि प्लस 10, 33 गावं आल्यानंतर 2 गावं आता वगळली. आज त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, राज्य सरकारने तो परत RP प्रमाणे करण्यासाठी महापालिकेला दिले. मी म्हणतो त्या 23 गावात सुद्धा डेव्हलपमेंट करायचं. एक एक गाव जर दत्तक घेतलं तर पुणे महापालिका मला वाटतं त्या गावाचा विकास करू शकतो आणि त्या गावाच्या माध्यमातून करोड रुपये रेव्हेन्यू आपल्याला मिळू शकतो. अशा प्रकारे काम करत असताना आम्ही ठरवलं की PPP मॉडेलचे प्रकल्प शहरात राबवले पाहिजे. महानगरपालिकेच्या पैशाला हात न लावता मी परवाच चेअरमन झालो आणि एक आव्हान केलं की पुढच्या काळात महानगरपालिकेचे प्रकल्प PPP मॉडेल आणि मला असं वाटतं की आपण CSRच्या माध्यमातून करायचं. आजच सकाळी मला बजाज कंपनीचे लोक आले, त्यांनी सांगितलं की आम्ही 10 शाळा ह्या PPP मॉडेल करायला. माननीय मुख्यमंत्र्यांनी 75 शाळा ह्या रोल मॉडेल करायला सांगितलं. मी ठरवले की चेअरमन झाल्यावर पुण्यातल्या महानगरपालिकेच्या 75 शाळा ह्या रोल मॉडेल म्हणून करायचं. रोल मॉडेल म्हणजेच काय, की शाळा अद्ययावत असली पाहिजे, डिजिटलायझेशन असलं पाहिजे, पूर्ण त्या शाळेमध्ये मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे, टॉयलेट असलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, ह्या पूर्ण करायच्या. म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर माणसाला वाटलं की महानगरपालिका शाळा कशी, तो रोल मॉडेल. तर अशा प्रकल्प घेऊन मला वाटतं पुढच्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलाय.